नमस्कार, आपण पाहत आहोत लोकन्याय न्यूज। ओमराजे गद्दारीचा डाग कधीच पुसू शकणार नाहीत, उद्धव ठाकरे। धाराशिवच्या सभेत उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे यांचा ओमराजेसह सरकारवर हल्लाबोल। तुम्ही कितीही गद्दार फोडा, भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन। तर खोक्याचे आमिष लाताळणारा कैलास हाच खरा शिवसैनिक। धाराशिव येथील सिद्धाई मंगल कार्यालयात शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी युवा सेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार कैलास पाटील, आमदार परवीन स्वामी, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, नंदूराजे निंबाळकर, सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर, कमलाकर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। तर धाराशिवच्या मेळाव्यातून संजय राऊत, अंबादास दानवे यांनीही ओमराजेसह शिंदे सेनेवर भाजपावर घाणाघाती टीका केली। काय म्हणाले उद्धव ठाकरे, संजय राऊत ते पहा। आपण रजाकाराला पळवून नेणाऱ्याची अवलाद या मराठवाड्यात रजाकार होता, या मराठवाड्यात निजाम होता। या निजामाला आणि रजाकाराला सुद्धा मराठवाड्याच्या जनतेने परतून लावलं होतं का नाही? आज हे धाराशिव असेल, तुळजापूर असेल, इकडे औसा असेल, या सगळ्या ठिकाणी रजाकाराचं वास्तव होतं, निजामाचं वास्तव होतं। आणि या रजाकाराला आणि निजामाला आपण पळवून लावलेलं आहे। जर रजाकाराला आणि निजामाला हा मराठवाड्यातला स्वाभिमानच पळवून लावला तर अशा गद्दाराला तर कधीच घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। याला मी भागदाने सोंगाड्या म्हणतो। एवढी भागदगिरी केली। प्रत्येक भाषणामध्ये काय म्हणायचा, त्याची भाषणं ऐकायची। तो म्हणतो मी 2006 साली ग्रामपंचायतीचा सुद्धा सदस्य सुद्धा नव्हतो। त्यावेळी अत्यंत कठीण परिस्थितीत मला उद्धव साहेबांनी माझा हात पकडला, मला साथ दिली। मला एक वेळा आमदार केलं, 2 वेळा खासदार केलं। अशा परिस्थितीत मी पद आणि पैशासाठी उद्धव साहेबांना कधीही सोडणार नाही। माझा काय केलंस गद्दारा? अरे धाकट्या, आता काय केलं? हा तुमचा खासदार 100 कोटीला विकला गेला, 100 कोटीला विकला गेला, 100 कोटीला। उमरगाच्या 100 शिवसैनिकांनी सांगितलं, उद्धव साहेब उमरगाच्या 100 शिवसैनिकांनी पत्र काढलं आणि त्यांनी सांगितलंय की आमच्या 100 जणांच्या किडन्या विकतो आणि तुला पैसे देतो, कोणती शिवसेना सोडली? किडन्या विकून त्याला पैसे द्यायला तयार झालेले आहे। घरी हा माणूस गेला, सर्व काही मिळालं, आमदार केलं, खासदार केलं, ठाकरे कुटुंबाचं प्रेम मिळालं, शिवसैनिकांचं प्रेम मिळालं आणि तू खासदार झालास। तो काय तुझ्या स्वतःच्या ताकदीवर आणि हिंदीवर झाला नाही, त्या हजारो शिवसैनिकांनी तुझ्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, त्याग केला आणि त्या सुद्धा साधा नाही। अनेक शिवसैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान याला खासदार करण्यासाठी दिले। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला। खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला। अगदी आदल्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे। मी माणसं जपणारा माणूस आहे। खासदार तर उद्या सुद्धा आपला निवडून तुम्ही आणणार आहात, खासदार तर 550 होतातच, पण मला माणूस, एक माणूस मला महत्वाचा आहे। पण आता हे सगळं कळल्यानंतर कळतं की अरे हा माणूस म्हणायच्या सुद्धा लायकीचं नाही, एवढ्याच्या सगळ्या भानगडी आहेत। या गद्दार शिरोमणीने पहिल्या प्रथम जेव्हा आपल्याला फोडाफोडीच्या राजकारणामध्ये गुंतवलं,
सगळ्यांना गाड्यात भरून घेऊन चालले होते गुजरातला, त्यांच्या माहेरी. कैलासने मला फोन करून सांगितलं की साहेब, मी आम्हाला कुठे नेतात कळत नाही, पण मला जायचं नाहीये. संधी साधली, कैलासनी गाडीतनं उडी मारली आणि चालत चालत किती किलोमीटर कैलासलाच पाहिजे. मग तिकडनं त्याला परत आणण्यासाठी मी मुख्यमंत्री होतो, व्यवस्था केली आणि कैलास सुद्धा त्यावेळेला समोर सगळं वैभव दिसत होतं, खोक्याची राशी पडल्या होत्या, पण त्या लाथाडून कैलास परत आलेला आहे. तसंच प्रवीण स्वामी सुद्धा आपले. ही सगळी माणसं ही जीवाला जीव देणारी खरी माणसं आहेत. कारण हे भाग्यात असावं लागतं, हे लाभण्यासाठी भाग्य असायला लागतं.